मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहे बारामतीमध्ये. तर बारामती पिजन लॉफ्ट यांचे ओनर इथं बसलेले आहेत, बापू पानगे, कृष्णा शिंदे आणि आमचे मित्र आहेत पंढरपूरचे समर्थ शिंदे. यांचा लॉफ्ट खूप सुंदर आहे मित्रांनो. तर यांच्या लॉफ्टमध्ये इतर रेसर कबूतर आहे, बघू शकता तुम्ही. रेसिंगमध्ये टॉप ब्रीड आहे यांचं. थोडे आंध्रा आणि पंजाबी कबूतर आहेत. तर हे रेसिंग कबूतर बघू शकता तुम्ही, जास्त क्वांटिटीमध्ये रेसिंग कबूतर आहेत. तर जरा ह्या रेसिंग कबुतराबद्दल थोडी माहिती सांगा. मित्रांनो हा मेल सेक्शन आहे त्यांचा. बापू पानगे यांनी मेजर आहेत आणि हे रेसिंग पिजन बघू शकता तुम्ही क्वालिटी. तर हे बघू शकता रेसिंग कबूतर. हे कोणत्या म्हणजे रेसिंगमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. कोणत्या नसलमध्ये येतात? कलकत्ता नसलमध्ये. कलकत्ता म्हणजे कोणती लाईन आहे? म्हणजे लाईनविषयी जरा सांगता का? आपल्या इकडे तर बऱ्यापैकी कलकत्ता लाईन म्हणून ही फेमस झाली. हां बऱ्यापैकी आता रेसला जे आता पुण्यात वापरतात. आमचे मित्र शशी बालवडकर, त्यांना आपण बरेच पट्टे काढून देतात रेसिंगसाठी. तर हायेस्ट 1500 किलोमीटर कबूतर आले. 1500? 1000 किलोमीटर पण आले. 3 वर्ष कंटिन्यू. 1000 किलोमीटर कंटिन्यू 3 वर्ष आले कबूतर. 1000 किलोमीटर? हां, आता आम्ही फक्त 1000च्या पुढे हे थोडं इम्प्रूव्ह करायसाठी आम्ही ब्रीडिंग थोडं चेंज केलेलं तुम्ही याच्यात काय दुसरं ब्रीड वगैरे मिक्स केले का? समुद्र आहे. कलकत्ता लाईनमध्येच आम्ही आता आपल्या पंजाबी, आंध्रा, मद्रासीमध्ये जसं आपण उडानमध्ये काय तर डेव्हलप करायचा प्रयत्न करतो, तसं या कबुतरामध्ये काय करता का तुम्ही असं डेव्हलप? हां, ओल्ड लाईनमध्ये कबूतर आहे. हा कबूतर ओल्ड लाईनमध्ये. ओल्ड लाईन हां म्हणजे एकदम जुनी लाईन. हां, ओल्ड लाईनमध्ये. त्याच्यामध्ये ह्यांच्या डोळ्यामध्ये वगैरे रिंगा वगैरे काय बघितले जातात का? डोळ्याचं एवढं महत्त्व नाही. हां, डोळ्याचं महत्त्व नाही. फक्त डोळ्याचं कसं लाईटसाठी दुसरं काही त्याच्यातून एवढं नाही. त्याची विंग पॅटर्न, बॉडी स्ट्रक्चर आणि ब्लड लाईन ही 3 पाहिलं जातं. आणि ह्याचे पण वाईट डोळे. ते कबूतर आणि हे कबूतर. आता ह्या कबुतराचे जे म्हणजे मुलं आहेत ना, हां ते ह्या लाईनचे पूर्ण कबूतर 3 वर्ष कंटिन्यू 1000 खेळलेत कंटिन्यू. म्हणजे 1000 किलोमीटर आलेले आहेत. हां, सोडले. सेकंड डे थर्ड डे कंटिन्यू आले ते क्लबमध्ये, पुण्यामध्ये. हां, आणि त्या कबुतरामध्येच आता हे आम्ही थोडंसं चेंज केलं की थोडं लॉंग डिस्टन्ससाठी हे कबूतर 1200 खेळावं म्हणून. हे कबूतर आहे बघा. ते रेसर सगळ्यात जास्त महाग विकलेलं कबूतर त्याचं नाव काय? त्याच्याबद्दल काय माहिती आहे का? ते चर्चा. हां, तो किती किलोमीटर लांबून आलता किंवा काय? कबूतर आता शेवटी मार्केटिंग आहे. मार्केटिंग त्या कबुतराचा रिझल्ट भेटला आणि ती ऑप्शनमध्ये, पिपाच्या ऑप्शनमध्ये आलेला आहे कबूतर. हा कबूतर आहे बघा, त्या कबुतरातून तयार केलेला कबूतर आहे हा. कुठल्या कबुतरातनं? कलकत्ता लाईनचा कबूतर. कलकत्ता काय? हे बघा, हे कबूतर म्हणजे 1000 हे जे आईबाप खेळलेले इथं, पण त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं चेंज करून की 1000च्या पुढे खेळले पाहिजे. 1200-1500 पर्यंत. आता कारण की म्हणजे हा कबूतर 1200-1500 जातोय का? हां, हे खेळणार कबूतर. हा कशावरून म्हणता तुम्ही? विंग पॅटर्न बघा तुम्ही. आता हां, त्यातलं नाही माहिती. नाही मला माहिती आहे. जी पंख जी असतात ही पंखाची रचना म्हणजे हे पंख लेवलला असले पाहिजे. त्यातलं पण थोडं माहिती मला. हां, ह्याचे जरा पंख जरा ह्याच्यापेक्षा थोडे वेगळे आहेत. दाखवा जरा. हे बघा, ह्याचे थोडे हार्ड आहेत हे पंख, आणि थोडे चेंज केल्यामुळे हे पंख बघा सॉफ्ट आले. सॉफ्ट आलेत आणि हा जो घेरा आहे हा याचा व्यवस्थित आलेला आहे, बरोबर का? त्यामुळं तुमची अपेक्षा ह्याच्याकडनं जास्त आहे, ह्या जोडकडनं अपेक्षा आहे. ही बघा, ही पण त्यातलीच कबूतर आहे. हे बघा, ह्याचे बहीण भाऊ
1000 खेळलेत तिथं. शिवा म्हणून कबूतर आहे शशीजवळ, त्याची सख्खी बहीण आहे ती. आणि ही ब्रीड तुम्ही कोलकात्यातनंच आणले का अजून कुठनं बाहेर आणले? कोलकाता दुसरे कुठले नाही आपल्याकडे कबूतर, फक्त कलकत्तालांचीच कबूतर आहेत पूर्ण. हम्म. किंवा पुण्यातनं वगैरे कुठनं बाहेरून? मी बाहेर सेल करतो कलकत्त्यापर्यंत, फक्त चेन्नईला गेलेत माझे, त्रिशूरला दिलेत मी, बँगलोरला सेल केलेत, पुण्यामध्ये केलेत, परत श्रीलंकेला एक पेर केलेला आहे मी, सिंगापूरला एक पेर दिलेला आहे मी ह्या लाईनचं कबूतर. म्हणजे ह्या लाईनचं 1000 किलोमीटर म्हणजे 1000 किलोमीटर हां मिनिमम जाऊ शकतं. आणि ह्यांचं जर म्हणजे ह्यांचं आपण असं आंध्रा किंवा पंजाबी कबूतर कसं सेट करतो हां. तसं यांना सेट करायला लागतं का? कबूतर सोडले ना इथून मोरगाव माझ्याकडे 30 किलोमीटर आहे, इथून तिथं पण जाऊन लाटतात तिथल्या कबुतरात. ह्याला आम्ही काही एक्स्ट्रा काहीच करत नाही, नॉर्मल जर सोडले ना तरी कबूतर डायरेक्ट निघून जातो. तसं नाही, मी काय म्हणतोय आता कबूतर हे पहिल्यांदा पिल्लू निघलं बाहेर कप्प्यातून, हां तर ह्याला डायरेक्ट सोडल्यावर घरी येतो का थोडं त्याला बसवावं लागतं किंवा लॉकमध्ये असतात ना? हां त्या म्हणजे आपल्या कबुतरासारखं सेट करावं लागतं त्यांना? सेम 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 तसंच. हां सेम तसंच. आणि आपण किमतीवर ह्या जोडची किंमत काय असेल म्हणजे विकायची जर झाली विकतच नाही, लोकलला कबूतर विकतच नाही मी. तरी पण मिनिमम आता तुम्ही मला श्रीलंकेला दिलाय मी 1 लाख रुपयाला पेर दिला मी तो. 1 लाख रुपयाला. कस्टमला 15,000 रुपये दिले हां. आणि त्या पेरचे मी 1 लाख रुपये घेतले होते. आणि असं बाहेर कितीनं विकता? असे लोकल पिल्ला मी पुण्यात दोघा तिघा दिलेले आहेत मी, त्यांना 5-5 हजार रुपयांनी बच्चे दिलेत मी. एक बच्चा 5000 रुपये. 5,000 रुपयाला. मित्रांनो ह्यांचं कबुतरांना खायचं पण बघितलं ना तुम्ही का तुम्ही म्हणजे वेगळं वाटलं मला. खाण्यात ह्यांनी काय देतात कबुतरांना तुम्हाला एकदा दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही खायला कबुतरांना काय ह्यात काय काय जरा सांगू शकता? त्यात पांढरं तीळ, काळं तीळ, लाल मक्का, मोहरी, नाचणी, वाटाणा आणि गहू ज्वारी देत नाही का तुम्ही? गवजार देतो, पण ह्याच्यामध्ये एक ती साईज त्या ज्यावेळेस टाकत त्यावेळेस मिक्स करतो, त्यामुळे त्या धान्याने काय होतं, हे धान्य लूज होऊन जातं. हे सगळं 200 रुपये प्लस धान्य आहे म्हणजे 200 रुपये किलो प्लस 200 रुपये किलो. मोहरी तेवढी स्वस्त आहे ह्याच्यामध्ये. नाचणी एक आहे स्वस्त. हां नाचणी एक स्वस्त आहे. स्वस्त आहे. हां मका वगैरे हे 200 रुपये किलो प्लस सगळं धान्य यांनी खाऊ घालतात. आणि ह्यांचे थोडे कबूतर आंध्राचे आणि पंजाबी पण बघू आपण.